जे असतं आपल्याकडे लसीकरण, बाळांचं लसीकरण असतं, अगदी जन्मल्यापासून ते पुढे लसीकरण असतात. लसीकरण झालं पाहिजे, जेणेकरून आपण आतापर्यंत पाहिलं की पोलिओ मुक्त भारत या ठिकाणी आपला झालाय. प्राथमिक आरोग्य केंद्र बेल्हे आणि डॉक्टर पानसरे हॉस्पिटल या दोघांच्याही संयुक्त विद्यमाने आपल्या इथे महिलांसाठी खास असं मोफत आरोग्य शिबिर आपल्याला त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. हे खरं पहिल्यांदा तर मी हे सांगेन की हा सण आपल्यासाठी हा सणच आहे. महिला दिवस म्हणजे हा महिलांसाठी सणच आहे. पण हा सण म्हणून साजरा न करता आपण आपल्या कर्तृत्वाचा, अस्तित्वाचा आणि आपल्या आरोग्याचा दिवस उत्सव म्हणून आपण हा साजरा केला पाहिजे. कारण आपण आहोत तर आपलं कुटुंब आहे. मला गर्व आहे की मी एक महिला आहे. कारण मी आहे म्हणून मी माझं कुटुंब सांभाळतेय आणि मी आहे म्हणून मीच नाही, आपण आपलं कुटुंब सांभाळतोय. आपल्यामुळे आपल्या घरातले सगळे निरोगी राहत आहेत आणि आपण जर सुदृढ राहिलो तर आपलं कुटुंब सुदृढ राहणार आहे, आपलं गाव सशक्त राहणार आहे हे म्हणायला काही हरकत नाही. कारण ती ताकद फक्त महिलांमध्येच असते. त्यामुळे मी आज या निमित्ताने फक्त एवढंच सांगू इच्छिते की ज्या काही महिलांसाठी हे शिबिर आपल्याला आहे त्यांनी अवेलेबल करून दिलेलं आहे त्याचा जास्तीत जास्त महिलांनी फायदा करून घ्यावा. तसेच इथून पुढे आव्हानही करते की 30 वर्षांच्या पुढे ज्या महिला आहेत त्यांनी दरवर्षी आपलं रेग्युलर हेल्थ चेकअप करून घ्यावं किंवा आपल्या मानसिक आरोग्याकडे पण लक्ष द्यावं. कारण जसं शारीरिक आरोग्य महत्त्वाचं आहे तसं आपल्याला मानसिक आरोग्यही आवश्यक आहे. म्हणून आपण स्ट्रेस घेतला नाही तरच आपण निरोगी राहू शकतो. कारण महिलांना सगळ्यात जास्त स्ट्रेस हाच एक मोठा प्रॉब्लेम आहे, ज्याच्यामुळे थायरॉइड होऊ शकतो. बरेच आजार आहेत जे स्ट्रेसमुळे होतात. मी स्वतः सुद्धा ते अनुभवते. पण आपण जर स्ट्रेस मुक्त राहिलो तरच आपण आपलं कुटुंब निरोगी राखू शकतो. त्यामुळे सगळ्या महिलांना मी आवाहन करेन की शारीरिक जसं तुम्ही आरोग्य जपाल तसंच मानसिक आरोग्य जपण्याचाही तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करा. आणि आजच्या या संधीचा सगळ्यांनी भरपूर उपयोग करून घ्या. इथून पुढेही असे वेगवेगळे शिबिर आयोजित केले जातील. प्रत्येक शिबिराचा महिलांनी फायदा करून घ्यावा आणि त्या सगळ्या डॉक्टर्स टीमला ग्रामपंचायतीतर्फे आणि सगळ्या ग्रामस्थांतर्फे आभार मानते. धन्यवाद. खूप आनंद वाटतो की आज सरांनी म्हणजे ही एवढी छान संधी उपलब्ध करून दिली. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं महिलांना गरोदर मातांची तपासणी आणि प्रसूती पश्चात तपासणी वगैरे किंवा महिलांचे प्रॉब्लेम हे सर्व इथं तपासले जाणार आहेत आणि त्यांना त्यांच्या समस्याचे समाधान मिळणार आहे. खूप आनंद होतो आहे. असं आहे की आज आपण पाहतो प्रत्येक घरामध्ये जर पाहिलं तर प्रत्येक स्त्रीचे आरोग्य धोक्यात आहे. कसे तर तुम्हाला सांगते, प्रत्येक महिला सांगते की माझी कंबर दुखते, पाठ दुखते, मान दुखते, मला थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे, मला मासिक पाळीचा समस्या आहे. कुणाच्या पाळीचा एवढा जबरदस्त प्रॉब्लेम आहे की त्यांना लवकर जर निदान झालं नाही तर पुढे भविष्यात धोका सुद्धा संभवलेला आहे. एवढंच नाही तर गरोदर मातांना सुद्धा आम्ही पाहतो की खूप अशा समस्येमधून जावं लागतं आणि त्याच्यासाठी आज हा कार्यक्रम म्हणजे सोने पे सुहागा म्हटलं तरी चालेल. खूप छान असा हा कार्यक्रम सरांनी आयोजित केला. म्हणून मी आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे आमच्या फड सरांतर्फे पानसर सरांना मनापासून धन्यवाद देते. आणि या कार्यक्रमाला डॉक्टर गांधी सर, डॉक्टर मोकाशी सर, डॉक्टर चंगेडिया सर उपस्थित आहे. त्यांनी याच्यासाठी खूप असे सहकार्य दिले म्हणून त्यांना मी खूप खूप धन्यवाद देते. जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या सर्व महिलांना मनापासून शुभेच्छा देते. आज जर आपण पाहिलं तर स्त्री ही प्रत्येक कुटुंबाचा आधार आहे. जर स्त्री भक्कम असेल तर कुठलंही कुटुंब पलच होत नाही. थोडक्यात जर स्त्रीचं आरोग्य व्यवस्थित असेल तर कुटुंबाला ती चांगलं ठेवू शकते. जर स्त्री निरोगी नसेल तर तुमचं कुटुंब धोक्यात आहे. म्हणून आज स्त्रीच्या आरोग्यासाठी एवढं छान शिबिर आयोजित केले म्हणून मी पुन्हा सर्वांचे आभार मानते आणि थँक्यू. आज ज्या काय महिला इथे जमलेल्या आहेत त्यांचं प्राथमिक आरोग्य केंद्र बेल्ह्यातर्फे सहर्ष स्वागत. जागतिक महिला दिनानिमित्त आपण प्राथमिक आरोग्य केंद्र बेल्हे येथे शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आता महिलांबद्दल बोलायचं झालं तर खूप काही बोलण्यासारखं आहे. तर त्याच्यामध्ये ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊंचा शिवबा झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला. आज सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना प्रथम अभिवादन करून आणि ज्या मातेने मला जन्म दिला तिला नतमस्तक होऊन महिला दिनाच्या सगळ्यांना मी शुभेच्छा देते. आज प्राथमिक आरोग्य केंद्र बेल्हे येथे
महिला शिबिराचं आयोजन केलेलं आहे, तरी सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा आणि 8 मार्च 1910 हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. पण तो का केला जातो हे आपल्याला बऱ्याचशा महिलांना माहीत नसतं. अमेरिकेमध्ये 8 मार्च 1908 रोजी कपड्यांच्या म्हणजे ज्या कपड्यांच्या औद्योगिक ज्या मिल होत्या त्याच्यामध्ये काही महिला अशा काम करत होत्या की खूप सारे दिवसभर काम करायचं आणि पगार मात्र खूप कमी. मग महिलांनी ठरवलं की एवढं पण काम करून की आपण आपल्या हक्कासाठी लढलं पाहिजे. मग त्या महिलांनी अमेरिकेमध्ये आंदोलनं वगैरे केली, निदर्शनं केली आणि त्याच्यानंतर तब्बल हे 2 वर्ष कंटिन्यू आंदोलन चालू होतं. त्याच्यानंतर 1910 मध्ये म्हणजे 8 मार्च 1910 मध्ये ह्या महिलांच्या हक्कासाठी अमेरिकेमध्ये एक परिषद घेण्यात आली. तर तिथे त्या परिषदेमध्ये महिलांच्या हक्कासाठी हे 8 मार्च 1910 रोजी हा ठरावाला मंजुरी दिली की हा दिन महिला दिन म्हणून साजरा केला जावा. तर आजचं मला सांगायचं एवढंच आहे की आजच्या शिबिरासाठी जेवढ्या महिला आलेल्या आहेत त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.